नाही तर वळवळ आहे असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। चळवळीतून आलो आहे त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका, तुमचा टांगा पलटी करून आलोय असं विधान मुख्यमंत्री शिंदेंनी केलं होतं। त्यावर आता संजय राऊत यांनी हा टोला लगावलाय। तुम्ही त्यांचं सरकार येऊ देणार आणि ते म्हणाले म्हणजे जेलमध्ये कोणाला टाकणार? अरे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। अरे मी तर मला कसले धमके देत आहे? असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी। आणि असं माझं आंदोलनातून मी आलोय, हे संघर्षातून इथपर्यंत पोहोचलोय। मला तुम्ही लाईटली घेतलं म्हणून तुमचं सरकारच पाडून टाकलं मी। टांगा पलटी, घोडे फरार, एवढा लाईटली घेऊ नका मला। आणि आता म्हणतात जेलमध्ये। अरे तुमच्या माझ्या बहिणींसाठी, भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी, माझ्या सगळ्या लोकांसाठी जेलमध्ये जायला लागलं ना, ते एकदा नाही 100दा जेलमध्ये जायला तयार आहे एकनाथ शिंदे। त्यांनी कोणतीही चळवळ केली नाही, त्यांनी फक्त पक्षात राहून वळवळच केली नाही बरं का। त्यांनी एखादी चळवळ केली असेल तर त्यांनी समोर आणावं। ते वारंवार सांगतात मी बेळगावच्या आंदोलनात होतो, त्यांनी बेळगावच्या आंदोलनात ते कोणत्या तुरुंगात होते तो कागद समोर आणावा। 42 जण बेळगावच्या तुरुंगात होते, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचं नाव कधीच आम्ही पाहिलं नाही। स्वतःची कातडी वाचवून यांनी राजकारण केलं, फक्त पैशाचं, बाकी काही केलं नाही। यांनी कधीही कोणतंही आंदोलन केलं नाही, ते कधी तुरुंगात गेले नाहीत।